आणि जेव्हा आपण हे कर्ज घेतो ना, तेव्हा आपल्याला माहिती असतं की अरे हा महिन्याला 5,000 रुपये भरायचे पुढच्या 3 वर्षासाठी, म्हणजे हे कर्जच आहे. पण तरी सुद्धा आपण का घेतो? कधी याचा विचार केलाय का तुम्ही? केलाय का? सांगतो थांबा. याच्या मागे सुद्धा एक ट्रॅप आहे. त्याला आपण कन्झ्युमर ट्रॅप म्हणतो किंवा आपल्या सायकॉलॉजीशी खेळतात हे लोकं. बघा कसं खेळतात सांगतो तुम्हाला. तुम्ही मार्केटमध्ये जाता, बरोबर? तेव्हा एखादी वस्तू जेव्हा विकत घेता, तेव्हा खिशातून 500 रुपयाची नोट काढता आणि तुम्ही त्याला देता. तेव्हा ना तुमच्या ब्रेनला फील होतं, अरे यार माझे 500 रुपये चाललेत, माझे 500 रुपये गेले. हे फील होतं आपल्या सायकॉलॉजीमध्ये, बरोबर ना? आपल्या ब्रेनला फील होतं. आणि हीच जेव्हा गोष्ट आपण ऑनलाईन एखादी बाय करतो, तेव्हा तिथे तुम्हाला मस्त ऑप्शन असतो. बाय नाव पे लेटर, नो कॉस्ट EMI, क्रेडिट कार्डच्या EMI मध्ये तुम्ही कन्वर्ट करा. म्हणजे तिथे तुम्हाला एक इझिली ऑप्शन दिलेला आहे. फक्त 2,999, 3,999, 5,000 रुपये. एकदम आपल्याला वाटतं अरे एकदम एवढीशी तर अमाऊंट भरायची दर महिन्याला, बस इतकं सोपं आहे. फीलच होत नाही, पेनच होत नाही. असं वाटतं की अरे ती वस्तू आपल्याला फुकटच मिळते. म्हणजे आपल्या सायकोलॉजीशी हे लोक खेळतात आणि प्रत्येक व्यक्ती ह्या छोट्या छोट्या EMI आपल्याला दर महिन्याला वाढवत जातो आणि नंतर त्याला कळतं की ह्या जेवढ्या पण वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्यातल्या किती वस्तू कामाच्या आहेत आणि किती वस्तू अशाच पडून आहेत. आणि मग हळूहळू आपल्याला कळतं की अरे माझी दर महिन्याला जी सॅलरी येते त्याची 70% सॅलरी तर माझे हे EMI पे करण्यामध्येच जाते. आणि हा आहे आपला सायकोलॉजिकल ट्रॅप.